तुझ्या पवित्र पायाजवळ येण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. आमच्या जीवनातील तुझ्या कार्याबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल आणि आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. आज तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये आलो असताना आज तुझ्या वचनाद्वारे आम्हा सर्वांची तू भेट घे. प्रभू, तुझं वचन हे आमच्या आत्मिक जीवनासाठी एक मानना आहे. आमच्या आत्मिक जीवनासाठी प्रभू तुझं वचन एक आशीर्वादाचा झरा आहे. प्रभू, आज तो आशीर्वादाचा झरा आमच्यासाठी, तुझ्या गौरवासाठी आज तो आमची. तेव्हा आम्ही फार नीतिमान नाही, आम्ही प्रभू आम्ही फार चांगले देखील नाही. आम्ही मर्त्य मानव आहोत, आम्ही चुकणारे आहोत आणि आमची धार्मिकता ही मळक्या चिंधीसारखी आहे. तरी पण प्रभू तू आम्हावर दया करतोस. आज तू आम्हावर दया कर, कृपा कर आणि आज तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती असो. आजच्या मननासाठी विषय आहे देव सामान्य लोकांना असामान्य कार्यासाठी उपयोगात. हालेलुया. देव त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी बुद्धिमान, ज्ञानी, महान, फार मोठे शिक्षित अशा लोकांना देव उपयोगात आहे. परंतु या जगाच्या दृष्टीने जे मूर्ख आहेत, जे दुर्बल आहेत, जे अज्ञानी आहेत, अशा लोकांना असामान्य कार्यासाठी, महान गोष्टीसाठी देव उपयोगात आणतो. हालेलुया. आपल्या मंडळीचं उदाहरण पहा प्रियांनो. आपल्या मंडळीत फारसे शिकलेले बांधव नाही, सगळे सर्वसामान्य कुटुंबातले, गोरगरीब घरातले, अशिक्षित दुर्बल असे बांधव आपल्या मंडळीत आहेत. परंतु देव महान रीतीने आपल्या मंडळीला त्याच्या गौरवासाठी, त्याच्या नावासाठी उपयोगात आणत आहे. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं की देव पृथ्वीवर त्याचं कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बलवान राक्षसासारखे जे लोक आहेत त्यांनाच वापरतो. नाही, देव सामान्य, दैनंदिन, किरकोळ, गोरगरीब, अशिक्षित अशा लोकांना देव त्याच्या गौरवासाठी वापरतो. आजच्या मंडळासाठी प्रेषितांचे कृत्य त्याचा 4था अध्याय आपण काढूया. प्रेषितांची कृत्य त्याचं 4था अध्याय, 3रा अध्याय पहिला आपण काढूया. प्रेषितांची कृत्य त्याचा 3रा अध्याय. आणि या 3ऱ्या अध्यायात एक घटना घडलेली आहे. काय झालेलं आहे? पेत्र आणि योहान प्रार्थना करावयास 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात आहे. आणि ते मंदिरात जात असताना जन्मताच चांगला
एक मनुष्य त्या ठिकाणी बसलेला आहे. जन्मताच तो पांगळा आहे. तो कधीही चाललेला नाही. तो कधी आपल्या पायावर उभा राहिलेला नाही. आणि या जन्मताच पांगळ्या व्यक्तीने पेत्र आणि योहानाकडे भीक मागितलेली आहे. तेव्हा पेत्र आणि योहान हे प्रार्थना करायला मंदिरात जात असताना या जन्मताच पांगळ्या व्यक्तीने पेत्र आणि योहानाकडे भीक मागितल्यावर या दोघांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि मग त्याला म्हटलं की सोना रुपये आमच्याजवळ काही नाही, तुला देण्यासाठी आमच्याजवळ पैसा अडका काही नाही, तू ज्याची अपेक्षा करतो ते आमच्याकडे नाही, परंतु जे आमच्याकडे आहे ते आम्ही तुला देतो. आणि पेत्र आणि योहानाने काय केलेलं आहे, त्याचा उजवा हात धरलेला आहे. त्याचा उजवा हात धरला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात त्याला उठवलं आणि तो जन्मताच पांगळा व्यक्ती, दुबळा व्यक्ती, कधीही आपल्या पायावर उभा न राहिलेला व्यक्ती, चालण्याचा अनुभव कधीही न घेतलेला व्यक्ती, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे त्याच्या घोट्यामध्ये बळ आलं. हालेलुया. त्याच्या घोट्यामध्ये बळ आलं आणि तो उडी मारून उभा राहिला. हालेलुया. पहा, देवाच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे. 7व्या वचनामध्ये आपण पाहतो पेत्राने त्याचा हात धरून त्याला उठवलं, तेव्हा त्याची पावले आणि घोटे यामध्ये बळ आलं. त्या निर्जीव पायामध्ये ताकद आली, स्नायूमध्ये ताकद आली, मेलेले स्नायू, मेलेल्या हड्ड्या पुन्हा जिवंत झाल्या आणि आपल्या पायावर उडी मारून तो उभा राहिला आणि देवाची स्तुती करत तो देवाच्या मंदिरामध्ये. हालेलुया. प्रियानो, कोण होते पेत्र आणि योहान? कोण होते पेत्र आणि योहान? हा चमत्कार झाल्यावर आपण पाहतो पेत्र आणि योहानाची चौकशी करण्यात आली. पुढे आपण पाहतो चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की पेत्र आणि योहानाला की या व्यक्तीला आरोग्य कसं मिळालं, तू काय केलंस आणि येशूच्या नावात कसं केलंस, याची चौकशी चालू झालेली आहे आणि धर्मसभेपुढे पेत्र आणि योहानाला आणण्यात आलेला आहे. 4व्या वचनामध्ये आपण पाहतो की पहा, या चमत्कारामुळं त्यांना चौकीत ठेवण्यात आलेलं आहे. 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, त्यांना चौकीत ठेवण्यात आलेलं आहे. तरी पण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आमेन. ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि पुरुषांची संख्या, केवळ पुरुषांची संख्या 5,000 आहे. हालेलुया. सातव्या वचनामध्ये पाहतो, 4था अध्याय 7व्या वचनामध्ये त्यांना पेत्र आणि योहानाला मध्यभागी उभं करून त्यांना विचारलेलं आहे, तुम्ही कोणाच्या सामर्थ्याने आणि कोणाच्या नामाने हे केले?
हे कसं केलं तुम्ही? तेव्हा पेत्राचं उत्तर काय होतं? त्याची चौकशी चालू आहे. तेव्हा पेत्राचं उत्तर होतं, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नाजुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बळावून तुमच्या पुढे उभा राहिला आहे. हालेलुया. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलं आणि ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हा बरा झाला. महान चमत्कार झालेला. 13 आणि 14 वचन ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. 4, 13 आणि 14. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, पहा, पेत्र आणि योहानाचं धैर्य पाहून, तसे हे अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले. हालेलुया. कोण होते पेत्र आणि योहान? 13व्या वचनात काय वाचलं आपण? अनक्षर कसे होते? अनक्षर होते, अज्ञानी होते. परंतु एकच गोष्ट आहे, ते येशूच्या सहवासात. हालेलुया. येशूचा सहवास तुमचं जीवन बदलून टाकतो. येशूचा सहवास तुमचं कॅरेक्टर बदलून टाकतो. येशूचा सहवास सामान्य व्यक्तीला असामान्य कार्यासाठी उपयोगात आणतो. तो येशूचा सहवास फार महत्वाचा आहे. अनक्षर अज्ञानी लोक आहेत. बायबल 1 कोरिंथीय पहिला अध्याय 27 वचन. बायबल काय सांगतं? ज्ञानास लाजवावे. हालेलुया. या जगातील जे ज्ञानी आहेत, थोर लोक आहेत, महान लोक आहेत असे ते समजतात, अशा लोकांना लाजवण्यासाठी देवाने कोणाला निवडलेलं आहे? मूर्ख जे लोक आहेत, मूर्खपणाचे जे लोक आहेत त्यांना निवडलेलं आहे. आणि बलवानास लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल, देव सामान्य व्यक्तीला, किरकोळ व्यक्तीला, अनक्षर अज्ञानी व्यक्तीला असामान्य असाधारण कार्यासाठी देव नेहमी डोक्यात आणत असतो. पवित्र शास्त्रामध्ये आणखी एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. हनन्याविषयी. हनन्याविषयी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की तो एक धार्मिक मनुष्य होता, नावलौकिक मिळवलेला मनुष्य होता, असं प्रेषितांचे कृत्य 22वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय आणि 10 आणि 12 वचनामध्ये आपण पाहतो, याच हनन्याला देव पाऊलाचे डोळे उघडण्यासाठी देव त्याला आणतो. आमेन. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शाऊलाला दर्शन देतो आणि शाऊल ज्यावेळेस अंधळा होतो, त्यावेळेस याच
अंध झालेल्या शाऊलाचे डोळे उघडण्यासाठी आणि त्याला सुवार्ता सांगण्यासाठी, देवाची इच्छा त्याला प्रगट करण्यासाठी देव अनन्याला त्याच्या गौरवासाठी केला. हेच पेत्र आणि योहान दुसरा अध्याय 5वा अध्याय, निष्ठांची कृत्य 5वा अध्याय काढा, प्रेषित 5 आणि 15 आणि 16 वचन पहा. देव पेत्राला कशा प्रकारे उपयोगात आणला. वाचा. इतके की लोक दुखणेकरांना, आजाऱ्यांना पौलाच्या, पेत्राच्या आणि योहानाच्या वाटेवर आणून ठेवत. पुढे वाचा. यासाठी की ते दोघं येत असतात त्यांची सावली तरी त्यांच्यावर पडावी. हालेलुया. आणि येरुशलेमेच्या आसपासच्या सोहोकडल्या गावातून आणि पुढे काय व्हायचं, ते सर्व बरे होत असत. तुम्ही करायला लोक बाजेवर त्याच्या रस्त्यावर आणून ठेवायचे का, तर पेत्राची सावली तरी पडावी. पेत्र आणि योहानाची सावली त्यांच्यावर पडावी. असामान्य अद्भुत कार्य, अलौकिक कार्य आहे. अशा कार्यासाठी देवाने पेत्र आणि योहानाला फार सामर्थ्याने केलं. सावलीने कोण बरं होतं का? सावलीने बरं झालेलं ऐकलंय का तुम्ही? एखाद्याची सावली पडली आणि बरा झाला. पण देवाने पेत्राला केला. हालेलुया. देव खूप महान आहे. प्रिया, त्याच्या महान कार्यासाठी, असामान्य कार्यासाठी पेत्र आणि योहानासारख्या निरक्षर व्यक्तीला देवाने उपयोगात आणले. या पेत्र आणि योहानाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली, पेत्र आणि योहान कोण होते? पेत्र योहान मासे पकडणारे मच्छीमार होते. त्याचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आपण काढूया आणि 18 ते 22 वचनामध्ये पेत्र आणि योहानाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय. हा पुढे. ते जाळे टाकून मासे धरीत होते. पुढे वाच. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला मासे धरणारे करी. मग लगेच जाळी टाकून देऊन त्याच्या मागे चालू लागले. ते मासे पकडणारे. आणि पुढं 21व्या वचनामध्ये योहानाविषयी देखील आपल्याला पाहायला मिळतो. हा सुद्धा आपला भाऊ याकोब याच्यासोबत मासे पकडत आहे. परंतु ज्या वेळेस प्रभू येशूने त्यांना पाहिलं, बोलावलं, आपली जाळी येशूच्या मासेचा. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना, देवाने तुम्हाला देखील उपयोगात आणावं, मला देखील असामान्य कार्यासाठी उपयोगात आणावं, तर ज्या वेळेस देव बोलावतो ना, त्यावेळेस आम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आमेन. देव
देवाने बोलवल्यावर त्याला सबबी सांगू नका, कारण सांगू नका. घरी पाहुणे आलेले आहेत, आज माझी तब्येत बरी नाही, आज माझं डोकं दुखत आहे, आज पाऊस पडत आहे, आज ऊन आलेलं आहे, कारण सांगू नका प्रियानो. ज्या वेळेस देव बोलावतो त्यावेळेस तुम्ही स्वतःला त्याच्या कार्यासाठी उपलब्ध करा. आमेन. ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. पेत्र आणि योहानाने स्वतःला उपलब्ध केले. ते प्रभू येशूला अनुसरले, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. परंतु पुढे आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस परीक्षेची वेळ आली, ज्या वेळेस संकटाची वेळ आली, ज्या वेळेस गेतशेमाने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला धरून द्यायला शास्त्री, परुषी, यहुदी लोक, रोमन लोक ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी गेतशेमाने बागेमध्ये आले, त्यावेळेस पेत्र आणि योहान आणि त्याच्याबरोबर असलेले सगळे शिष्य जे झोपी गेले होते, जे झोपा काढत होते, ते सगळे शिष्य त्याला सोडून पळून गेले असं बायबल मध्ये पाहायला मिळतं. मग ते याचं शुभवर्तमान 26 अध्याय 56 वचन वाचा. सर्व शिष्य पेत्र आणि योहान देखील त्याच्यामध्ये होते. घाबरले, टेन्शन आलं आणि परीक्षेच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून पळून गेले. असे पुष्कळचे ख्रिस्ती बांधव आहेत. परीक्षेच्या वेळेस ज्या वेळेस परीक्षा होत असते त्यावेळेस ते प्रभू येशू सोबत थांबत नाही, ते प्रभू येशूला सोडून पळून जातात. इतकंच नाही, मग त्याचं शुभवर्तमान 26 अध्याय आणि 69 ते 75 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याच पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचा एक नाही, दोन नाही, 3 वेळेस इन्कार केलेला आहे की मी याला कधीच ओळखत नाही, माझा आणि याचा काहीच संबंध नाही. आज पेत्र अशा अपयशी झालेल्या व्यक्तीला देखील देवाने असाधारण कार्यासाठी केलं. हालेलुया. फेल झालेला आहे, अपयशी झालेला आहे, पडलेला आहे, चुकलेला आहे, येशूला सोडलेला आहे, येशूने त्यांना सोडले. आमेन. येशूने सोडलं का त्यांना? परीक्षेच्या वेळेस प्रभू येशूला सोडून ते पळून गेले. म्हणून येशूने त्यांना सोडलं का? तुम्हाला पळून सोडलंच, पळून गेलाच, आता मला नाही तुझी गरज. याही परिस्थितीमध्ये त्यांना देव ज्यांना बोलावतो त्यांना उपयोगात यासाठी आपली उपलब्धता महत्वाची. योहानाचं शुभवर्तमान पेत्राला येशू काय म्हणतो ते आपण बघूया. योहानाचं शुभवर्तमान शेवटचा अध्याय 21 अध्याय. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गावरून होणार आहे, परंतु त्या अगोदर आपल्या पुत्र, आपल्या प्रिय शिष्याला तो आवाहन करत आहे. योहानाच्या पुत्रा शिमोना, मधवर प्रीती करतोस काय? आमेन. योहानाच्या पुत्रा शिमोना, तू खरोखर मधवर प्रीती करतोस काय?
एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा प्रभू येशूने त्याला विचारलं आणि प्रभू येशूने त्याचं कॉलिंग त्याला दाखवून दिलेलं आहे की तू माझ्यावर प्रीती करतोस तर माझी मेंढर तुला चाल, यासाठी मी तुला निवडलेला आहे. हालेलुया. कसं देवाने यांना जगात आणलं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 13 आणि 14 वचनात आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त आला, मरण पावला, गाडला गेला, पुन्हा उठला, स्वर्गात घेतला गेला. आता विषय संपलेला आहे. चला आता आपल्या घरी जाऊ आणि आपला काम धंदा आपण पुन्हा चालू करू. असं न करता एक शिष्य माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करण्यामध्ये ते एकत्र राहिलेले आहे. हालेलुया. प्रेम प्रेम करण्यामध्ये तत्पर आहे. प्रियांनो, प्रार्थना हे सर्व गोष्टीचा पाया. देवाने आपल्याला उपयोगात आणावं असं जर आपल्याला वाटत असेल तर देवाच्या लोकांनी स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवलं पाहिजे. आमेन. आपण प्रार्थना करणार नाही आणि देवाला म्हणणार देवा आता मला उपयोग आता, शक्य नाही. पहिली कंडिशन आहे, देव तुमचं ज्ञान पाहणार नाही, तुमचं शिक्षण पाहणार नाही, तुमचं धन दौलत पाहणार नाही, तुमची पर्सनॅलिटी पाहणार नाही, तुमचं पद पैसा प्रतिष्ठा पाहणार नाही. तुम्ही किती वेळ प्रार्थनेमध्ये राहता, तुम्ही किती वेळ त्याच्या सानिध्यात बसता, तुम्ही किती वेळ स्वतःला त्याच्यासाठी उपलब्ध करून देता, देव या गोष्टी पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ते शिष्य प्रार्थनेमध्ये त्यांनी स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवले, त्यांनी प्रार्थनेमध्ये वेळ घालवला. प्रार्थना म्हणजे काय आहे माहिती का? देवाच्या सहवासात आपण घालवलेला वेळ आहे. आणि ज्यावेळेस त्या पेत्र आणि योहानाची चौकशी चालू होती, लोकांना कळलं काय, हे तर निरक्षर आहेत, अज्ञानी आहेत, म्हणजे त्यांना गीत वाचता येत नव्हतं. पण एक गोष्ट त्यांनी ओळखली की हे लोक येशूच्या सहवासात. हालेलुया. हे लोक येशूच्या सहवासात. प्रार्थनेसाठी आम्ही आपण स्वतःला दिलेला आहे. प्रार्थनेसाठी आपण आपला वेळ काढतो. फक्त संडे टू संडे आपण देवाला भेटायला येतो आणि आपण देवाच्या मंदिरात प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर दररोज शिष्य प्रार्थनेमध्ये एकचित्ताने प्रार्थनेमध्ये एकत्र येतो. त्यांनी प्रार्थना करणं सोडलं नाही. ते येशूच्या सहवासात म्हणजे त्याच्या स्वर्गारोहणानंतर देखील येशूच्या सहवासामध्ये ते राहिले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये राहतो, देवाच्या सानिध्यामध्ये राहतो, देवाला आपण ज्यावेळेस वेळ देतो, त्यावेळेस देव पवित्र आत्म्याने आम्हाला भरतो. हालेलुया. काय होते त्याजवळ? ते पवित्र आत्म्याने भरलेले देवाचे लोक होते. हालेलुया. असामान्य कार्यासाठी देवाने त्यांना उपयोगात आणलं, कारण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भरलेले होते. आणि म्हणून पेत्र त्या पागळ्या व्यक्तीकडे पाहून म्हणतो की सोन्या रूपात त्याजवळ काय नाही, परंतु जे आहे काय आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्याजवळ आहे.
येशूच्या नावात उठ. अनेक साधना उठला आणि तो चालायला. 3:8 मध्ये ज्यावेळेस त्यांची चौकशी चालू होती त्यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतं. वाचा 3:8. नाही 4:8 क्षमा 4:8. हालेलुया. ज्यावेळेस त्याची चौकशी झाली त्यावेळेस पवित्र आत्म्याने तो पूर्ण होता, सामर्थ्याने भरलेला होता आणि त्याच्यामुळं प्रियानं कोणीही त्याच्या विरुद्ध साक्ष देऊ शकलं नाही. पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला आहे. पेत्राच्या सावलीने लोक बरे व्हायचे. काय होतं असं पेत्रामध्ये? पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला व्यक्ती होता. आमेन. प्रियानं पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीची सावली सुद्धा प्रियानं आशीर्वादाची असते. आमेन. तो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती असला पाहिजे. देवाचे लोक, देवाने निवडलेले लोक, प्रार्थना करणारे लोक, देवाच्या मंदिरात येणारे लोक, त्याची स्तुती करणारे, आराधना करणारे लोक, त्याची सेवा करणारे लोक पवित्र आत्म्याने भरलेले असले पाहिजे. त्यावेळेस देव त्यांना असामान्य कार्यासाठी उभे राहतात. आमेन. पवित्र शास्त्र हे सामान्य लोकांना असामान्य कार्यासाठी उपयोगात आणलेल्या उदाहरणांचं एक पुस्तक आहे. हा शिकलेला होता पौलाचा शाऊल हा त्याला तो शिक्षक होता. त्याचं शिक्षण काही कामाचं नव्हतं. त्यावेळेस पवित्र आत्म्याने तो बांधला. त्यावेळेस देवाने त्याला आणि हाच पुढे काय म्हणतो 1 Corinthians 4:5 वाचा. पहा, मन वळवणाऱ्या मानवी ज्ञानाने माझी भाषा, माझं संदेश नव्हतं. तर कसं होतं माझं संदेश, माझं वचन कसं होतं? ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा. हालेलुया. आणि त्यामुळे पौलाने विदेशामध्ये अनेक मंडळांची स्थापना केली. 13 पत्र पौलाने दिली. कारण आत्म्याने, पवित्र आत्म्याने भरलेला तो व्यक्ती. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला पाहायला मिळतं की तो तर देवाचा पुत्र होता, परंतु मानवी देह धारण करून आणि मग या जगात आल्यावर कसलं शिक्षण त्याने घेतलं, जगातील ज्ञान त्याने मिळवलं. देवाच्या वचनाचा अभ्यास करून नियमशास्त्राचं देखील त्याने शिक्षण घेतलं. तो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या बालपणाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. तो बालपणात एकदा यरूशलेम त्याचे आई वडील घेऊन गेले होते. त्यावेळेस वनांगण सणाच्या वेळेस त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हरवला आणि त्याचे आई वडील 3 दिवसाच्या वाटेवर पुढे चालून आले. 3 दिवसाच्या वाटेवर पुढे चालून आले आणि मग त्यांना वाटलं असं कोणाबरोबर काही
पाहिलं तरी येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत नाही. मग शोधत शोधत पुन्हा ते यरूशलेमेत आले आणि यरूशलेमेत आल्यावर त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा जे यहुदी धर्मगुरू आहेत, याजक आहेत, त्यांच्या बरोबर पवित्र शास्त्राविषयी, देवाच्या वचनाविषयी संभाषण करत आहे. आणि त्याची बुद्धी आणि त्याचं ज्ञान पाहून ते शास्त्र ते याजक आणि जे ज्ञानी लोक होते ते थक्क झाले. ते ज्ञान याला कोठून आले? परंतु लूक 10:21 वाचा, पहा हा देवाचा पुत्र काय म्हणतो. लूक 10:21. काय म्हणाला प्रभू येशू ख्रिस्त? हे बापा, स्वर्गाच्या व पृथ्वीचा प्रभू, मी तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तू ज्ञानी व विचारवंत यापासून या गोष्टी गुप्त ठेवून बालकास प्रगट केल्या. पुढे ज्ञानी व विचारवंत यापासून देवाने गोष्टी गुप्त ठेवल्या आणि प्रभू येशू ख्रिस्तासारख्या बालकास त्याने प्रगट केल्या. प्रिया, जगाचं ज्ञान देवापुढं चालत नाही. प्रिया, तुमचं पद, पैसा, प्रतिष्ठा महत्वाची नाही. तुमचं समर्पण देवासाठी महत्वाचं आहे. आमेन. तुम्ही प्रार्थनेसाठी किती वेळ देता हे देव पाहतो. तुम्ही किती येशूच्या सहवासात राहता हे देव पाहतो. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही किती भरलेले आहात हे देव पाहतो. दावीद कोण होता? ज्यावेळेस शमूएल संदेश दावीदाच्या घरी आला, इस्रायल राष्ट्रासाठी त्याला राजा निवडायला पाठवलं होतं, अभिषेक करायला पाठवलं होतं. ज्यावेळेस तो दावीदाच्या घरी आला, दावीदाच्या वडिलांनी इशयानी आपले 7ही बलवान पुत्र त्याच्या पुढे आणले. देवाने कोणालाच पसंत केलं नाही. मग आणखी कोणी आहे का? म्हणजे आहे, तो शेरड चालायला रानात गेलेला आहे, मेंढपाळ आहे. शेरड मेंढर चालत आहे, तो काही कामाचा नाही असं त्याच्या वडिलांना वाटत. हा शेरड मेंढर चालण्याच्या उपयोगाचा आहे. संदेशाने त्याला बोलवून घेतलं आणि ज्या वेळेस दावीदाला देवाने पाहिलं त्यावेळेस परमेश्वराचा संदेशाला म्हणाला, हाच तो, याला अभिषेक कर. हालेलुया, हाच तो, याला अभिषेक कर, मी याला निवडलेला. देवाने शेरड मेंढर चालणाऱ्या व्यक्तीला इस्रायलाचा राजा. आमेन. कोण होता? शेरड मेंढर चालणारा व्यक्ती होता. आणि शेरड मेंढर चालत असतानाच त्याला देवाने दर्शन दिलं. देव अनपेक्षित गोष्टीद्वारे आपली भेट देतो. कधी मोशेने स्वप्नातही विचार केला नसेल की देव आज्ञेद्वारे मला दर्शन दे आणि माझ्याशी बोलव. तो पाऊल घ्यायला काय आहे पाहायला पुढे चाललो. देवाने त्याला दाखवलं आणि त्याला सांगितलं, तू आपल्या वाहा नका, तू ज्या जागी उभा आहेस ती जागा पवित्र. मोजेस मेंढर चालणारा व्यक्ती होता. इस्रायल राष्ट्राची मिस्र देशातून सुटका करण्यासाठी देवाने त्याला बोलावलं. काही लोक म्हणतात, मी खूप पापी आहे, मी खूप अशुद्ध आहे, माझ्या जीवनातून पाप झालेली आहे, मी खूप वाईट गोष्टी केलेल्या आहे, आता देव मला ते करणार.
देवाचं वचन सांगतं, तुमची बात लाखेसाठी लाल असू द्या, मी ती बर्फासारखी शोधायची. आमेन. आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. तर आपण जर आपल्या पातकांचा पश्चाताप केला तर देव प्रियानो आपली पाप पासून आपली सुटका करत आणि असामान्य कार्यासाठी देव आपल्याला उपयोगात आणल्याशिवाय. यशया विषयी आपण पाहूया. यशया कसा होता? यशयाचं पुस्तक याचा 6वा अध्याय. ज्यावेळेस या संदेशाला दृष्टांत झाला, त्याने पाहिलं स्वर्गातील दृष्टांत याला झाला आणि पवित्र परमेश्वराला त्याने पाहिलं. त्यावेळेस हा यशया काय म्हणतो 5व्या वचनात, तो म्हणतो हाय हाय माझे आता हाय हाय माझे आता, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध लोकांच्या ओठांच्या लोकांपर्यंत. अशा व्यक्तीला देखील देवाने शुद्ध केलं आणि त्याला देवाने संदेशकांना उपयोगात आणला. मग तो आपल्याला उपयोगात आणणार नाही. असामान्य कार्यासाठी देवाला म्हणा, देवा आम्ही देखील तुझी लेकरं आहोत, आम्ही देखील आमचं समर्पण तुला केलं आहे. आम्हाला तुझ्या महान असाधारण असामान्य कार्यासाठी आम्हाला उपयोग आहे. आमेन. पेत्र योहानासारखा आम्हाला उपयोग आला. तो ते सामर्थ्य आम्हाला दिलं, तो अभिषेक आमच्या जीवनावर असाधारण कार्यासाठी महान कार्यासाठी आम्हाला. दावीद गुलाम होता, दानियल गुलाम होता, कैदी होता. देवाने त्याला पंतप्रधान बनवलं. देवाने त्याच्या हातात सत्ता आणि अधिकार. देव काही पण करू शकतो प्रियांनो, आणि देव कोणत्याही प्रकारे आपल्याला उपयोगात आणू शकतो, परंतु आपली उपलब्धता त्याच्यासाठी प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वरा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू. आज या बंदेला तुझ्या वचनाद्वारे आमची बुद्धी केली आहे. जर पेत्र आणि योहानाला तू उपयोगात आणू शकतो, ज्यांनी तुला इन्कार केला होता, जे तुला सोबत पळून गेले होते, तर प्रभू आम्ही तुझ्याकडे मागतो, येणाऱ्या दिवसात आमच्याही पालकांची क्षमा कर आणि आम्हा सर्वांना तुझ्या गौरवासाठी असाधारण कार्यासाठी आम्हाला आम्ही प्रार्थना करू. तो चिन्ह चमत्कार होईल. आम्ही प्रार्थना करू, तो लोकांचं जीवन बदललं जाईल. प्रभू आम्ही दुष्ट आत्म्यांना धमकावू, दुष्ट आत्मे पळून जाते, असं सामर्थ्यशाली कार्य आमच्या जीवनात आणि सर्व गोष्टीला पवित्र सामर्थ्य आजारी आहेत, दुःखी आहेत, बंधनात आहेत, टेन्शन मध्ये आहेत, कर्जामध्ये आहेत, आज येशूच्या नावात त्यांची सुटका करा. तुझी शांती, आनंद, आरोग्य, यश प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या धन्यवादासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन. आमेन. थँक्यू.